शेअर मार्केटच्या नादापायी बार्शीत थरार. कर्ज फेडण्यासाठी पोटच्या मुलासारख्या भाडेकरूनेच केला वृद्ध घरमालकिणीचा खून. बापरे, लिंबू सरबतातून गुंगीचे औषध आणि मग हत्या. बार्शीतील त्या वृद्ध महिलेचा बेपत्ता प्रकरणाचा अंगावर शहारे आणणारा शेवट. बार्शी शहरात शेअर मार्केटच्या आर्थिक गुळख्यातून एका तरुणाने 73 वर्षीय वृद्ध महिलेची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेअर मार्केटमधील कर्ज फेडण्यासाठी आरोपीने स्वतःच्या घरमालकीण असलेल्या गंगूबाई गडदे यांचा खून करून त्यांचे दागिने लुटले. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी संशयित आरोपी चांगदेव पाटील याला अटक केली आहे. नेमकी घटना काय? बार्शीतील हांडे गल्ली येथे राहणाऱ्या 73 वर्षीय गंगूबाई गडदे 25 मार्च पासून बेपत्ता होत्या. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित चांगदेव पाटील याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हा गेल्या 5 वर्षांपासून गंगूबाई यांच्याकडे भाड्याने राहत होता आणि त्यांचे घरगुती संबंध होते. हत्येचा थरार. शेअर मार्केटमध्ये झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे चांगदेव पाटील कर्जबाजारी झाला होता. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने गंगूबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याचा कट रचला. 25 मार्च रोजी त्याने त्यांना आपल्या घरी बोलावले आणि लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्या बेशुद्ध झाल्यावर टॉवेलने नाक दाबून त्यांची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलीस कारवाई. या प्रकरणी शशिकांत किसन वायकुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 103/1 आणि 238 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत कुंजीर आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने या गुन्ह्याचा तपास लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. महत्वाची बाब, विशाल फाटे प्रकरणानंतरही बार्शी शेअर मार्केटचे वेड आणि त्यातून होणारे गुन्हे थांबताना दिसत नसल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.